तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण निघालो जरंडेश्वरला. तर जरंड्याचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि ब्लॉग हा आजचा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आजचा ब्लॉग हा मोठा नाही तर छोटा होणार आहे, तुमच्यासाठी स्पेशल होणार आहे. तर आजचा ब्लॉग दणदणीतपैकी घनघणीतपैकी बघून टाका. अशा रीतीने आमच्या पाटलांनी वर्गणी काढून पेट्रोल टाकले दणदणीतपैकी. स्कॅनर येते ती स्कॅन यो लगेच रोखतेत पैसे. कसं आहे ना, आम्हाला पुढे पण पाटलांची गाडी दिसली एक, मग आमच्या गाडीहून पाटील दोन पाटील घेऊन आम्ही पोहोचलो जरंड्याला. जरंड्याचा रस्ता तुम्ही बघू शकता की कसं बस करत पाटलांनी गाडी ओढलीवर. मग काही थेट जरंड्याकडे जाणार होतो. जरंड्यापाशी पोचल्या आम्हाला दिसलं श्री जरंडेश्वर प्रसन्न. खाली बरीच दुकान होती, तशी सांगायची म्हणली तर लय दुकान होती. ना करत वीर म्हणला आता पळत जायचं वर. चालते म्हणलं. थेट गेलो वरनं बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. अर्ध्यामध्ये जरा थांबलेलो, म्हणलं जरा दम घ्यावा, वर जावं. परत मग वर जायला सुरुवात केली. मग काही थेट पोचलो मंदिरापाशी. मंदिराच्या पशी पोचलो की बघा गर्दीच गर्दी. आज होता शनिवार मग गर्दी असते तिकडं वर. तर खूप जास्त गर्दी होती त्या प्रमाणात. तर मंदिरात प्रवेश केल्या मोबाईल बंद करायला लावत होती. आणि आपण तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेतलाय बघा पुढचा. गपचूप कॅमेरा चालवून आपण व्हिडिओ काढणारच हो. तुमच्यासाठी व्हिडिओ काढणार नाही तर कोणासाठी काढणार. तर बघा पुढचा व्हिडिओ. गर्दी जशी बरी होती. आता मला व्हिडिओ दाखवतो. मी तर बंदच करायला लावत होती मोबाईल, तरी पण व्हिडिओ काढला. तर तुम्ही पण घेतला का दर्शन व्हिडिओमधून कमेंट करून नक्कीच सांगा ना. पाटलाईन लावला गंध, तिथनं आम्ही मग ह्या पोरांना गंध लावायला लावला. वीरेंना पण चांगला मस्त वेळ टिक्का लावला. तिथनं मी पण लावला. त्यांना पैसे दिलं. चांगलीशी पोरं होती ती. मग टिक्का लावून झाली. आम्ही तर खाली उतरायला ठरलं. वरला काढले कचरा खंडीभर. गड्यांच्या चपल्या बघा कुठं काढल्या, तिकडे काढले चपल्या सूर्य जाते. आम्ही तिकडे काढलेल्या आणि इकडे काढल्या. माझ्या आधी आले 2 जण तसेच बघा. तर मित्रांनो, हा जर तुम्ही बघताय ना तर हा सातारा आहे बघा. सातारा कसा दिसतो बघा, राजधानी सातारा. तिथनं मग आम्ही उतरायला सुरुवात केली. वीरेंना म्हणलं आमचा व्हिडिओ घे, आम्ही दिसलो पाहिजे जरा व्हिडिओमध्ये. हे घे ज्यूस घे, मी सांगितलं ज्यूस घे. आता ज्यूस सांगणार पुढं. झाला मोबाईल. तर आम्ही निघालो घरी जातात तर रेल्वे गेट लागली. त्यामुळे म्हणलं रेल्वेचा जरा व्हिडिओ घ्यावा, तुम्हाला दाखवावं. तर आत्ताच मित्रांनो तुम्ही बघित असाल आम्ही जरंड्यावर आलोय खाली. आणि हे तुम्हाला दिसते ते आराबोडे बनवडीच्या मध्ये असते तर रंगच म्हणायला लागेल आपल्याला. खूप मोठं तसं आहे बऱ्यापैकी. तर आता वीर म्हणला इथून जाऊनच आपण बघूनच येऊ. त्यामुळे खास आम्ही आलूया. येस पावतात जेव्हा हिंदू पडल्या परिणाम किंवा आवडमध्ये पावता येतं. आली कशाला काय व्हायचं येस तुझं. पाटील आमचं असं पाटील एक नंबर करतात. वाटलं आता मला धर्माचा अंदाज नाही. आता मी घरी जाणार आहे. यश आपल्याला वडापाव सांगितलं. वडापाव आता सगळ्या आवडली आपण काय इथं मध्ये येतं पैशात आपण सगळं 3 वडापाव खाते 30 रुपये. आत्ता पण घरात पोचलोय. वीरेन पण घरात आलाय. आम्ही सगळी घरी आलूया. तर आजच्या ब्लॉगचा एंड करतो मी इथेच. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.